सुनीता वहिनी लता कुठे गेल्या? काही ना पूजा गिजा केली आणि त्या मागच्या साईडने गेल्या. तिथं पाळणा बांधणं सुरू आहे. हो, नागपंचमीच्या दिवशी तर झुलाचं तर खूप मजा राहते. आमच्या गावात बी झुले पाळणे बांधले. मस्त वाटून राहिलं. श्रावण सोमवार नागपंचमी काही खाण्याची बी आठवण नाही येऊन राहिली. पूजा गिजा झाली आरामात, मस्त वाटून राहिलं. पद्मा तू नाही झुलत का? झुलू ना, चाला ना. तर लता म्हणे ना पाळणा बांधल्यावर तुम्हाला आवाज देईन म्हणे. किती खपले पद्मा, फुटाने मुरगुळे लाया. आता मी तर 10-12 वाजेपर्यंत बसली. आता माहित नाही, आता कमी झाला आता म्हणा खप. पण खपली आता, संध्याकाळी लावा लागेल हिशोब. फुटाने खपते अशी 12 महिने. 1-2-15 दिवसात खपून जाईन. आहे राहीन थोड्याशा पडल्या. आता रक्षाबंधनले राख्या घेऊन ये जा. राख्या नाही परवडत राहिल्या म्हणजे त्यात खराब होऊन जाते. पण देव राख्या थोड्याशा घेऊन ये जा माल. राखीच्या गावात 4-5 दुकानं लागते. शांता काकू तुम्ही रक्षाबंधनला जाण का गावाले? का माहित बा, काही समजून नाही राहिलं. आपण कॅम्पिंगला जाऊ म्हणलं ना. कॅम्पिंगला का चालतं मग? आता झाली नागपंचमी आजची, तर उद्या करू सगळ्याजणी विचारपूस. सगळ्याला कोणाकोणाला चालायचं आहे काय आहे. मी येईन का? कोणीच बोलून नाही राहिलं. नाही येणार का मी? नका नाही जा. हाय बी तशीच ना, माझ्या तोंडाले तीर नाही राहत. तुम्ही तुमच्या मनानं समजलं तर बरं झालं. तिथं काय झगडे लावायचे का? आणखीन झगडे भांडण झाले तर कोण पाहिजे? पाहू, तसा विचार केला नाही अजून. कोण कोण येते का पूर्ण फॅमिली जाऊ, काय होते विचारपूस करा लागेल आता घरी जाऊन. आज तर पाटलिंग काकूचं काही दर्शन नाही झालं. हो, आम्ही मगाशीच्या वारुळ्याच्या पूजेहून आलो. मग मी म्हटलं इकडे मंदिरात जायची राहिली ती, म्हणून मी आली. त्या दोघी सासा सुना सकाळच आली. त्या मोठा सण आहे त्याच्या घरी आज, पूजा पाठी. सोनले काही समजत नाही, करते आजी पुढं सगळे कामं आजीच तर करून घेते. फुलोरा बांधला असाल ना मग तुम्ही शांता काकू? हो केला ना. रात्री किती दगदग. सातू दौडून आणली, मग करंज्या पात्या हे करत बसली. दिनेला लय आवडते करंज्या, आणखीन करायच्याच आहे. तर 6-7 केल्या आणि आज करीन म्हटलं. आणखीन संध्याकाळी करून घेईन. वेण्या फणी निंबू सगळंच करायला लागते ना. 5 पात्या. माझी सासू पहिलीपासून बांधत आली, म्हणून आता जे आपल्या घरी चालत आहे ते करावं लागते. तूने बी केले का अर्चना फुलोरा? नाही, मी नाही बांधला बा. मी काही करत नाही. आपली शिदी साधी थोडीशी कढई केली, लाया फुट्याने फेकून दिल्या घराच्या भोवताल, आणि झालं आपली पूजा, साधी सुधी पूजा. शांताताई, अर्चना या इकडे, पाळणा बांधला. सुनीता आवाज देऊन राहिली. चला चल चंदा पद्मा. जमला का शांता मावशी? हो मस्त जमला. डबल लाकूड कम केलं. पहिला थोडासा कमजोर सारखा वाटे, मग त्या आपाजी होती इथं, त्याने मग आम्हाला असा करून दिला चांगला डबल याचा. कोण लावते पहिला नंबर? तुम्ही पहा बा, नाही तर मला तर सगळ्यात जास्त खुशी आहे. असं कर लता, तूच बस पहिले. बस लता. मी बसतो, मला उभ्याने चक्कर येते. बस मग आम्ही बसतो. द्या लताली जोराने झोका. नाही हळू दे जा. आणखीन जोरानं. हळू. झालं आता उतरू द्या. इतक्या लवकर झालं का? झालं आता उतरतो मी. गरगर चक्कर येऊन राहिला. जवान पोरगीन एवढी छान चक्कर येऊन राहिला तुले. आता पाय मी. पद्मा तू बसता का? मला बी चक्कर येते. 1-2 झोका घेईन मग. अर्चना तू? मी लता सोबत थोडीशी बसतो. मला खूप भीती वाटते. तुम्ही बा जोरात झोका देऊन राहिले. तू कुठे गेलती चंदा? आली थोडीशी इमर्जन्सी कोण. चला शांता काकू, आपण दोघीजणी बसू. दोघीनं पाण्याने तुटन का? दोघी आपण डबल नाही तुटत. एवढी मेहनत मी करू लागली, मला कोणी म्हणत नाही बस उठ. त्या नंबर वाचा आहे. चल चंदा, तू न चंदा सुनी दोघीजणी करा, मग मी एकटी राहीन. एकटी उभ्याने येईन मस्त झुले. उतर लता वहिनी. मजा नाही आली का लता तुले? आली, पण मला भेवच लागते. गोपाल भाऊ राहिले तर नसते लागली भीती. गोपाल भाऊन तुम्ही दोघीजणी पाहिजे त्या. पहिली मस्त नागपंचमी, 2 जण मस्त झुलते. जा फोन करून बोलावून घ्या. काही बी बोलता चंदाताई? काही बी नाही, बरोबर बोलून राहिली मी. द्या आता जोरात, कोणात शक्ती आहे एवढी तर. हुर्रे. झाला आता
उतरा तुम्ही. थांबा ना जी काकू. नाही नाही, उतरा उतरा. पाण्या गिन्या तुटून जाईन, मा नंबर राहीन. अरे बापरे लता, कोणाची वाट पाहून राहिली? कोणाचीच तर नाही. तिकडे पाहून राहिली रस्त्याकडे, तिला वाटून राहिलं येईन का बघ गोपाल. नाही ना जी मावशी. पद्मा मामी, तुम्ही नाही झुलत का? बापा मला खूप चक्कर येते. उतर चंदा पटकन. सुंदर तू बी उतर. सुंदरची तर खुशीने म्हणून राहिली. ते काय किती दिवसाबाद मजा येऊन राहिली याची. काकू बाकीच्या कुठे गेल्या? दिसूनच तर राहिल्या. छाया वहिनी गेली घरी गेली. इन्ने आणखीन दिवसभर येता इथं झुलणंच आहे, मजाच आहे इथं. बाजूला वा पहिले थोडासा झोका द्या, मग मस्त मी झुलतो. याहू, जोरात थोडसा. हात नको सोडू शांताताई. म्हणा जेवण पुरी बाई सारखाच करू राहिला शांता काकू. तुम्ही तर जेवणच आहे मी, तुमच्यासारखी बुडी नाहीये. झाला आता शांता का वय ताई? जमजम 4-5 झोके नाही झाले. थांबा धुलू द्या थोडस. बापा मला पाहून चक्कर येऊन राहिला. ती मोठा झोका. बच्चीच झाली बा शांता मावशी. तुम्ही सगळ्या जणी मजा येऊन राहिली मस्त. या उभ्या राहा इथं. उभ्या राहा, आपल्या कमरा तोडून घ्या. हे काय नाही एवढ्या जणी. मला लहानपणापासून खूप आवडते झुल्यावर झुलणं, खूप मजा येते. मी लहानपणी रुपया झालता तेव्हा रुपयाच्या निमित्ताने मीच मस्त पाण्यावर झुलो. मस्त अंगणात पाळणा बांधला होता तर. चला घरी नाही चालत का? किती वेळ झाला? असं वाटतं इथंच राहा. मस्त वाटून राहिलं नाही, भूक नाही, तहान. मजा येऊन राहिली. ये ना पद्मा, मला पाहून मला चक्कर आला. मी नाही येत. चला चंदा मामी, खूप वेळ झाला. कधी तर बाहेर निघत नाही, निघली तर घर 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 लावून राहिली. आता ते येईन लपून गोपाल भाऊजीला घेऊन. काय बी नको बोलू चंदा, मी कायला येऊ आता. पाजी आहे घरी, जेवण करायचे असन, वाट पाहत असन माई. मी चाललो. शांताते तुम्ही राहा इथंच, झुला एकट्याच. नाही मी येतो ना, मागरचा महादेव बोंबलन ना, महादेव बी जेवायचा आहे ना. कॅम्पिंगला चाललो ना, तिथे झुला बांधू मस्त. दोर घ्यायला लागून सांग. चला पहिले घरी. खूप खुश दिसून राहिली तू तर. खुश काऊन नाही होणार? मस्त झुला झुलली आज. मस्त दर्शन झाले मंदिराचे, इकडचे तिकडचे. झुला झुलली. भूक लागली ना, स्वयंपाक केव्हा करशील? तुम्ही काही खाल्लं नाही का? खाल्लं, उसळ खाल्लं, तो चिवडा खाल्ला, थोडासा हलवा खाल्ला. तो पटकन आता स्वयंपाक करतो. सांगा कायची भाजी करू? बोलली का चण्याचीच तर करते, काळ्या चण्याची. हो लक्षातच नाही, मोरू टाकले आणि मी. बस अर्धा तासात करतो. एकटीच गेलती का झुलाले? ठीक आली जाऊ, सगळ्या जणी होत्या. खूप मजा आली. त्यात जास्त तर मीच झुलली. बाकीच्याची गोष्ट नाही करत, मला नाही नेलं संग. झुलता ते का तुम्हाला? माणसं झुलते का? लिहिलाय बायात झुलते म्हणून मी बी आलो असतो. जा ना तुम्ही, सोबत्याला घेऊन जा. मंदिराच्या मागं बांधला, या झुलून. माखून कुठं होते, मजाक करून राहिलो मी. मी बी मजाक करून राहिली. जा कर लवकर स्वयंपाक, भूक लागली. मी थोडासा फिरून तोपर्यंत. या मी करतो.